आज या वाड्यात फक्त दगड उरले आहेत, पण एकेकाळी इथे जीवन, हालचाल आणि इतिहास धडधडत होता. जय शिवराय मित्रांनो, आतापर्यंत आपण या वाड्याचा इतिहास आणि त्याची पडझड पाहिली, पण आज एक महत्त्वाचा प्रश्न पाहूया, या वाड्याचे इतकेच अवशेष का उरले? शिवनेरीवर आजही अनेक वास्तूंचे फक्त पायाभाग आणि दगडी रचना दिसतात. यावरून इतिहासकारांना त्या काळातील बांधकाम शैली, वास्तूचा आकार आणि गडावरील जीवन पद्धतीचा अंदाज येतो. किल्ल्याच्या संरक्षणाबरोबरच येथे दीर्घकाळ वास्तव्यासाठी आवश्यक व्यवस्था होती. याचे पुरावे जलसाठे, धान्य कोठारे आणि निवासी वास्तूंच्या अवशेषातून दिसून येतात. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने शिवजन्मस्थळ परिसरातील संरचना जतन करण्यासाठी वेळोवेळी दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे केली आहेत. 1950च्या शतकातील पुरातत्व नोंदीमध्ये जन्मस्थळ परिसराच्या संरक्षणाचा उल्लेख आढळतो. म्हणूनच आज आपण पाहत असलेले हे अवशेष फक्त भग्न दगड नाही, ते शिवनेरीच्या वैभवशाली भूतकाळाचे जिवंत पुरावे आहेत. पण या वाड्याच्या परिसरात आजही काही अशा खुणा आहेत ज्या बहुतांश पर्यटक दुर्लक्ष करतात. हे आपण पार्ट 5 मध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.